नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण भारताच्या प्राकृतिक रचनेविषयी माहिती बघत होतो. याच्यामध्ये आपण उत्तर भारतीय मैदानी प्रदेश जो आहे त्या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची माहिती बघितली. त्याचबरोबर पर्वतीय प्रदेश आणि आपल्या भारताच्या प्राकृतिक रचनेतला एक महत्त्वाचा असणारा वेगळा घटक म्हणजे भारतीय महावाळवंट म्हणजेच भारतातला वाळवंटी प्रदेश याच्याविषयी माहिती बघितली. त्यानंतरचा जो एक महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे आपला भारताचा पठारी प्रदेश, जो आपल्या भारताचा त्याने सर्वात जास्त भाग व्यापलेला आहे. तोच भाग जो द्वीपकल्पीय भाग किंवा द्वीपकल्पीय पठारी प्रदेश म्हणूनही ओळखला जातो. त्या पठारी प्रदेशाविषयी आता आपल्याला या लेक्चरला माहिती बघायची आहे. हा जर भाग बघितला तर हा भाग विस्तीर्ण आहे. हा भाग मैदानी प्रदेशापासून ते दक्षिणेला असणारा हिंदी महासागर हा पूर्ण दक्षिणेकडचा भाग जो आहे त्या भागावरती हा पूर्णपणे पसरलेला आहे. याच्यामध्ये अनेक छोट्या मोठ्या डोंगररांगा आहेत. याच्याशी संदर्भात असणारे अनेक प्रश्न परीक्षेच्या संदर्भामध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी याचा अभ्यास करायचा आहे. आता याचे प्रदेशाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारचे विभाग केलेले आहेत. त्या विभागाच्या दृष्टिकोनातून याचं महत्त्व कसं आहे तेही आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता जर आपण पाहिलं तर भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आहे. या पठारी प्रदेशाचा जर विस्तार बघितला तर याचा विस्तार उत्तर भारतीय मैदानाच्या दक्षिण सीमेपासून ते नर्मदा नदीच्या प्रदेशाला मध्यवर्ती. आता हा जो द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आहे तो कोणता आहे तर याच्यामध्ये प्रामुख्याने एक दोन भाग केले आहेत की मध्यवर्ती उच्चभूमी आणि दक्षिणेकडची भूमी. याच्यातील हा उत्तर भारतीय मैदानाच्या दक्षिण सीमेपासून ते नर्मदा नदीच्या प्रदेशाला मध्यवर्ती उच्चभूमी असं म्हणतात. आता आपण उत्तर भारतीय मैदानी प्रदेश बघितल्या. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची जी दक्षिण सीमा आहे त्या दक्षिण सीमेपासून हे नर्मदा नदीच्या दरीपर्यंतच्या प्रदेशाला आपण मध्यवर्ती उच्चभूमी असं म्हणतो. प्राचीन भूभागापैकी हा एक सर्वात प्राचीन भूभाग आहे. हा भूभाग अग्निजन्य खडक आणि रूपांतरित खडक यांनी बनलेला आहे. द्वीपकल्पीय पठाराने भारतातील एकूण 38% भाग व्यापलेला आहे. जर आपल्या भारताचं आपण 100% क्षेत्रफळ मांडलं तर या 100% क्षेत्रापैकी जवळपास 38% क्षेत्रामध्ये हा द्वीपकल्पीय पठारी प्रदेश पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो. ही जी मध्यवर्ती उच्चभूमी आहे ही उच्चभूमी याची रुंदी पश्चिमेकडे अधिक आहे तर पूर्वेकडेही कमी होत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. आता याचा जर आपण भाग बघितला तर पश्चिम दिशेला हा सर्वात जास्त आहे आणि जसं आपण पूर्वेला जाऊ तसं या पूर्वेच्या प्रदेशाकडे गेल्यानंतर हा भाग कमी कमी होत जातो. अरवली पर्वतातील आता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या पर्वतरांगा आहेत त्याच्यामुळे हा भाग बनलेला आहे. याच्यामध्ये अरवली पर्वत जो आहे त्या अरवली पर्वतातील माउंट अबू, चंबळ नदीच्या खोऱ्यामधील खोलघळ्या, त्याचबरोबर अरुंद दऱ्या, मध्यवर्ती पर्वतीय प्रदेशाच्या अति पूर्वेला असणारा कैमूरचा भित्तिकडा इत्यादी या ठिकाणची एक लक्षणीय भूस्वरूप आहेत. हा जो मध्यवर्ती उच्चभूमीचा भाग आहे याच्यामध्ये असणारे सर्वात महत्त्वाची भूरूप या ठिकाणी दिलेली आहेत. ही भूरूपं कोणती आहेत तर ह्या अरवली पर्वत आहे. अरवली पर्वतातील उंच शिखर माउंट अबू, त्यानंतर चंबळ नदीची खोरी आहे चंबळ नदीच्या खोऱ्यातील खोलघळ्या, त्याचबरोबर बिहू नदीच्या दुतर्फा असलेल्या संगमरवर जो खडक आहे त्या संगमरवर खडकाच्या अरुंद दऱ्या आणि मध्यवर्ती प्रदेशाच्या अतिपूर्वेला असणारा कैमूरचा भित्तिकडा ही याची प्रमुख भूस्वरूप आहेत की ज्याच्यामुळे हा जो पठारी प्रदेश आहे तो पठारी प्रदेश ओळखला जातो. या पठारी प्रदेशाची सरासरी समुद्रसपाटीपासूनची उंची ही 300 ते 2000 मीटरपर्यंत असलेली पाहायला मिळते. म्हणजे जर हा पठारी प्रदेश बघितला तर आपण जे समुद्रसपाटी पाहतो किंवा समुद्रसपाटी आपण ठरवतो त्याच्यापासून जवळपास 2000 मीटर उंचीवरती आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या उंचीवरती असणारा एक सलग असा मोठा जो भूभाग आहे त्या भूभागालाच आपण पठार असं म्हणतो. याची उंची ही 2000 मीटरपासून 3000 मीटरपर्यंत आहे. त्यामुळं हा प्रदेश एक भारताच्या प्राकृतिक रचनेतला एक महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जातो. या पठाराचा गाभा अतिशय टणक आहे. याची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये टणक आहे, मजबूत आहे. विशेषतः ग्रानाईट पट्टिकाश्म शुभाज या खडकांनी बनलेला असून या लावांच्या थराच्या थर साचून या पठाराची निर्मिती झालेली. आता या ठिकाणी पूर्वीच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये ज्वालामुखीचे उद्रेक किंवा इतर प्रकारच्या भौगोलिक प्रक्रिया घडून या पठाराची निर्मिती झालेली आहे. आता याची रचना कशा प्रकारची बघ, या ठिकाणी आपण एक नकाशा दाखवलेला आहे. नकाशामध्ये आपल्याला हा भाग दिसत आहे. हा पठारी प्रदेश कसा आहे तो त्यालाच आपण डेक्कन प्लॅटन असंही म्हणतो.
किंवा आपण त्याला द्वीपकल्पीय पठारी प्रदेश किंवा दक्षिणेकडील पठारी प्रदेश अशी ते वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. या पठाराचा गाभा अतिशय टणक असून मजबूत आहे. त्याचबरोबर विशेषतः तो ग्रानाईट आणि पट्टिताश्म सुभाजा या खडकांनी बनलेला असून लाव्हाच्या थराच्या थर साचून या पठाराची निर्मिती झालेली आहे. या थराची जाडी द्वीपकल्पाच्या पश्चिम भागामध्ये जास्त असून ती उत्तरेकडे व पूर्वेकडे कमी होत गेलेली आहे. प्राचीन काळात या पठाराचा पश्चिम भाग खूप मोठ्या प्रमाणात भंग पावलेला आहे. यामुळे याची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता हा जर पठारी प्रदेश बघितला तर या ठिकाणी आपण एक वेगळ्या रंगाने दाखवलेला आहे. या पठारी प्रदेशाची जर उंची बघितली तर ही उंची पश्चिम भागामध्ये जास्त असून पूर्वेकडे कमी होत गेलेली आहे. म्हणजे आपण सर्वसाधारणपणे पाहिलं तर हा भाग अरबी समुद्राचा, ही कोकण किनारपट्टी, त्यानंतर हा पश्चिम घाट, त्यानंतर हा प्रदेश इकडे होत जातो आणि या बाजूला तिकडे उतार होत जाऊन इकडे पूर्व घाट आणि त्यानंतर बंगालचा उपसागर. म्हणजे याची उंची या भागापासून तिकडे जसजसं आपण खाली जाऊ पूर्वेकडे जाऊ तसतसं याची उंची ही कमी होत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. आता या ठिकाणी याच्या निर्मितीतील असणारे महत्त्वाचे घटक म्हणजे या ठिकाणी असणारा ग्रानाईट, पट्टिताश्म आणि सुभाज हे याच्यातील एक महत्त्वाचे घटक आहेत. आता हा जो द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आहेत याचे प्रामुख्याने 2 भाग केलेले आहेत. 2 भाग कशावरून केलेले आहेत तर या ठिकाणी या पठारी प्रदेशाच्या मध्यातून एक महत्त्वाची नदी वाहते ती म्हणजे नर्मदा. या नर्मदा नदीच्या वहनामुळं किंवा तिच्या दरीमुळं किंवा खोऱ्यामुळे याचे 2 भाग पडलेले आहेत. या द्वीपकल्पीय पठाराचे प्रमुख 2 भाग आहेत. एक म्हणजे नर्मदा नदीच्या उत्तरेकडचा आणि नर्मदा नदीच्या दक्षिणेकडचा असे याचे प्रमुख 2 भाग आहेत. नर्मदा नदीच्या उत्तरेकडचा जो भाग आहे तो उत्तर भारताशी संबंधित आहे किंवा उत्तरेकडचा ओळखला जातो. यामध्ये अरवली पर्वत, माळव्याचे पठार, विंध्य पर्वत, छोटा नागपूर पठार आणि जे दक्षिणेकडचा भाग आहे त्या भागामध्ये सह्याद्रीची पर्वतरांग, सातपुडा पर्वतरांग, पूर्व घाट, निलगिरी पर्वत, बैतूलचे पठार, दख्खन पठार, तेलंगण पठार, म्हैसूर पठार. आता हे प्रदेशानुसार दिली गेलेली ही पठारांची नावं आहेत. तर याच्यामध्ये असणारे या प्रमुख पर्वतरांगा आहेत म्हणजे सह्याद्रीची, सातपुडा, पूर्व घाट आणि निलगिरी पर्वत या 4 पर्वतरांगा आणि 4 पठारांनी हा दक्षिणेकडचा भाग याचा बनलेला आहे. आता याची आपल्याला या ठिकाणी सविस्तर माहिती बघायची आहे. आता हा जो द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आहे त्याच्यातील सर्वात महत्त्वाचा जो पहिला विभाग आहे तो म्हणजे अरवली पर्वतरांग. आता ही जी अरवली पर्वतरांग आहे याचा उल्लेख आपण पाठीमागे वाळवंटी प्रदेशाचा जो आपण अभ्यास केला ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या वाळवंटी प्रदेशाचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी असणारा जो अरवली पर्वताचा आपण तिथं उल्लेख केला होता किंवा त्याची थोडक्यात माहिती बघितलेली होती त्या अरवली पर्वताचाही या पठारी प्रदेशामध्ये समावेश होतो. आता भारतातील जो सर्वात अतिप्राचीन पर्वतरांग आहे, सर्वात जुनी जी पर्वतरांग आहे त्या सर्वात जुन्या पर्वतरांगेमधील अरवली पर्वतरांग म्हणून ओळखली जाते. म्हणजे अरवली पर्वताची जी निर्मिती आहे ही निर्मिती हिमालयाच्याही अगोदर झालेली आहे म्हणून हा सर्वात अतिप्राचीन पर्वतरांग समजली जाते. ही जी पर्वतरांग आहे ही पर्वतरांग नैऋत्याकडून ईशान्येकडे पसरलेली आहे. नैऋत्याला याची रुंदी अधिक असून ईशान्येकडे आपण जसं जाऊ तसं ती अरुंद होत गेलेली आहे. यामध्ये अबू आणि अजमेर यांच्यामधील मुख्य डोंगरांच्या रूपात मुख्य भाग जो आहे तो मुख्य भाग डोंगरांच्या रूपात आहे. या ठिकाणी सर्वात उंच शिखर गुरु शिखर आहे. आपण यानंतर शिखरांची किंवा डोंगराळ प्रदेशांची डोंगररांगांची माहिती बघणार आहोत. परंतु या ठिकाणी असणारं जे अरवली पर्वतातील जे सर्वात उंच शिखर आहे ते गुरु शिखर आहे. ते अबू आणि अजमेर या डोंगररांगांच्या भागामध्ये असलेलं पाहायला मिळतं. त्याचबरोबर बनासुन्नती या नदी प्रवाहामुळे डोंगररांगा खूप मोठ्या प्रमाणात झिजलेली आहे. डोंगराचा मधला भाग हा जास्त अरुंद झालेला आहे. त्याचा आकार डमरूसारखा झालेला आहे. आता परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की या ठिकाणी भारतातील कोणती पर्वतरांग आहे की ज्याचा आकार डमरूसारखा झालेला आहे तर तो अरवली पर्वत आहे की ज्याचा आकार नदीच्या वहनामुळे बनासुन्नती नदीच्या प्रवाहामुळे याचा आकार डमरूसारखा झालेला आहे. आता त्यानंतरचा जो दुसरा भाग आहे तो म्हणजे माळवा पठार. आता माळवा पठार कुठं आहे तर माळवा पठार प्रामुख्याने जे मध्य प्रदेशाची भूमी आहे या भूमीमध्ये असलेले पाहायला मिळतो. मध्यवर्तीय पठाराचा नैऋत्य भाग हा माळवा पठाराने व्यापलेला आहे. या पठाराची सरासरी उंची समुद्रसपाटीपासूनची उंची 500 मीटर आहे. याचा कमी उठाव आणि सलग भूप्रदेश याचीही महत्त्वाची वैशिष्ट्य आहे. त्या ठिकाणी काही कमी उंचीच्या टेकड्या या प्रदेशामध्ये आढळतात त्यामुळे माळवा पठार हे महत्त्वाचं असलेलं पाहायला मिळतं. या प्रदेशातून
महानदी उगम पावते, ती पुढे मही नदी उगम पावते, ती पुढे गुजरात प्रदेशात जाते आणि त्याचबरोबर चंबळ, बेटवा या नद्या या पठारावरून उगम पावतात. आता हे जे माळवा पठार आहे, या माळवा पठारावरती असणारा जो छोट्या मोठ्या पर्वतरांगा किंवा डोंगराचे भाग आहे, त्या डोंगराच्या भागातून अनेक नद्या उगम पावतात. या नद्या त्या पठाराच्या प्रदेशातून वाहत जाऊन त्या ठिकाणी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. याच्यातील प्रामुख्याने चंबळ, मही नदी आणि बेटवा नदी या नद्यांची उगमस्थाने त्या ठिकाणी आहे. आता आपण या ठिकाणी अरवली पर्वत बघितला, त्याचबरोबर माळवा पठार बघितलं. त्यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो म्हणजे विंध्याचल. आपण बुंदेलखंड पठाराचाही भाग या ठिकाणी मिळतो. तुम्ही वेगवेगळ्या पुस्तकांच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पठारांचे विभाग बघता, परंतु हे सर्व पठारांचे विभाग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने दिलेले असले तर याचं प्राकृतिक वैशिष्ट्यही त्याच्या संदर्भामध्ये एक आहे. काही ठिकाणी हाच विभाग बुंदेलखंड पठार म्हणूनही ओळखला जाऊ शकतो. आता हा जो बुंदेलखंडच्या आग्नेयेला आणि माळव्याच्या पूर्वेला असणारा जो प्रदेश आहे तो प्रदेश विंध्याचल म्हणून ओळखला जातो. यालाच आपण वाघेलखंड किंवा बुंदेलखंड असंही म्हटलं जातं. हा टोंड सोन व त्याच्या उपनद्यांचा प्रदेश आहे. विंध्याचलचा बहुतांश भाग हा मध्य प्रदेश राज्यात येतो. हा विंध्याचल कुठं आहे तर हा प्रामुख्याने मध्य प्रदेश आहे, मध्य प्रदेश या राज्यामध्ये येतो. त्याच्या पूर्वेकडे वाघेलखंड प्रांत आहे, तो पूर्व भागात आणि छत्तीसगड राज्याच्या उत्तर भागामध्ये पसरलेला आहे. वाघेलखंड प्रांतातून सोंड नदीच्या बहुतेक नद्या उगम पावतात. आता या ठिकाणी हा जो भाग आहे त्या भागामध्ये असणारी प्रमुख नदी आहे, या नदीच्या अनेक उपनद्या त्या ठिकाणी उगम पावतात. त्यानंतरची पर्वतरांग आहे विंध्य पर्वतरांग. आता ही जी विंध्य रांग आहे उत्तर आणि दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाते. आता आपल्या भारताचे आपण दोन भाग करतो, एक उत्तर भारत आणि दक्षिण भारत. आता जो उत्तर भारत आणि दक्षिण भारत आहे त्या दक्षिण भारताची सीमारेषा म्हणून या ठिकाणी विंध्य पर्वत ओळखला जातो. या विंध्य पर्वतामध्ये तो सीमारेषेचं एक महत्त्वाचं काम करतो. तिचा विस्तार मध्य प्रदेशाच्या पश्चिम भागापासून ते पूर्वेला बिहार पर्यंत झालेला आहे. ही विंध्य पर्वताची रांग कुठून आहे तर ही मध्य प्रदेशामध्ये चालू होते, तिथून चालत पुढे पुढे होत जाऊन ती बिहारपर्यंत पसरत जाते. याची लांबी जवळपास 1100 किलोमीटर एवढी लांब ही पर्वतरांग आहे, की ज्याच्यामुळे आपल्या भारताचे दोन भाग केलेले आपल्याला पाहायला मिळतात. एक ते म्हणजे उत्तर भारत आणि दक्षिण भारत, ही अशी विंध्य पर्वतरांग आहे. त्यानंतरचा पुढचा विभाग येतो तो म्हणजे छोटा नागपूर पठार. आता आपण या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला आपण बघतो की छोटा नागपूर पठार म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर, आणि या छोटा नागपूर पठाराचा काही संबंध आहे का तर असा कोणताही भाग नाही. हा भाग जो आहे तो भाग नर्मदा नदीच्या वरती येतो, साहजिकच तो आपल्या महाराष्ट्रात येत नाही. हा भाग प्रामुख्याने ओडिसा, त्याचबरोबर पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड या राज्यांच्या मध्ये येतो. हा छोटा नागपूरचं पठार प्रामुख्याने खनिज संपत्तीच्या बाबतीमध्ये संपन्न आहे, म्हणून या ठिकाणी पठारी प्रदेशातील एक महत्त्वाचा भाग म्हणून छोटा नागपूरचं पठार आपण ओळखतो. आता हा छोटा नागपूरचं पठार आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी या भागामध्ये ते स्थित असलेलं पाहायला मिळतं. हे या 3 राज्यांमध्ये झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि ओरिसा या राज्यांच्या मध्ये हे आहे. हे जे पठार आहे पठार खनिज संपन्न आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची खनिजे सापडतात, ती मोठ्या प्रमाणात मुबलक प्रमाणात सापडत असलेली आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी गोंडवणा हा जो प्रदेश निर्माण झाला त्या कालखंडामध्ये या खडकातील उच्च प्रतीच्या कोळशामुळे छोटा नागपूरचं पठार हे खनिज संपन्न झालेले आहे. आता हे जे पठार आहे या पठाराच्या ना अलग करणाऱ्या कड्यावरून वाहणाऱ्या जलप्रवाहांच्यामुळे या पठारावरती प्रेक्षणीय अशा प्रकारचे धबधबे तयार झालेले आहेत. म्हणजे छोटा नागपूरचं पठार आहे ते खनिज संपत्तीच्या बाबतीतही संपन्न आहे. त्याचबरोबर या ठिकाणी या पठारावरून वाहणाऱ्या अनेक नद्यांच्यामुळे या ठिकाणी धबधबे निर्माण झालेले आहेत. आता आपण जे हे भाग बघितले ते भाग नर्मदा नदीच्या उत्तरेकडे असणारे प्रमुख भाग की ज्याच्यामुळे या ठिकाणी उत्तर भागातील नर्मदा नदीच्या उत्तर भागातील पठारी प्रदेश आपल्याला सांगता येतो. तसंच आता नर्मदा नदीचा जो दक्षिणेकडचा भाग आहे ज्या भागावरती आपण राहतो, महाराष्ट्र, कर्नाटक, त्याचबरोबर गुजरातचा काही भाग, त्याचबरोबर असणारा तेलंगणा, आंध्र, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यांचा जो भाग आहे तो दक्षिणेकडील भाग म्हणून ओळखला जातो. आता या भागामध्ये असणाऱ्या काही आपल्याला प्रमुख पर्वतरांगा आणि पठारी प्रदेशांनी हा भाग
बनलेला आहे. याच्यातील पहिली पर्वतरांग जी आहे ती पर्वतरांग आपल्या भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीला पसरलेली आहे. आता जवळपास जर आपण बघितलं तरी अशा प्रकारची पर्वतरांग आहे. या ठिकाणी इकडे पूर्व घाट, पश्चिम घाट आहे, तर या बाजूला असा तुटक असणारा हा पूर्व घाट आहे. आणि याच्यामध्ये असणाऱ्या ज्या पर्वतरांगा आहेत, या पर्वतरांगा आणि याच्यामध्ये असणारी पठारी प्रदेश, त्यामुळे हा जो दक्षिण भाग आहे त्या दक्षिण भागाची किंवा दक्षिण पठाराची निर्मिती झालेली आहे. त्याच्यातील आपल्याला पहिलं पठार बघायचं आहे. पहिली महत्त्वाची पर्वतरांग बघायची आहे ती म्हणजे सह्याद्रीची पर्वतरांग, त्यालाच पश्चिम घाट असं आपण म्हणतो. आता ही जी सह्याद्रीची पर्वतरांग आहे याचं स्थान महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये अरबी समुद्राला समांतर 40 ते 80 किलोमीटर अंतरावरती दक्षिणोत्तर दिशेमध्ये हा पसरलेला आहे. यालाच आपण पश्चिम घाट या नावाने ओळखतो. याचा विस्तार उत्तरेला तापी नदीच्या खोऱ्यापासून दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत आहे. आता आपण जो हा पश्चिम घाट बघतो तो पश्चिम घाटाची सुरुवात तापी नदीच्या खोऱ्यात होते. जे आपल्या तापी नदी त्या ठिकाणी तापी नदी सर्वात मोठी नदी की जी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते, ती या ठिकाणी माळवा पठारावरती उगम पावून ती आपल्या अरबी समुद्राला येऊन मिळते. त्या तापी नदीपासून आपल्या भारताचं दक्षिणेकडचं टोक असणारं कन्याकुमारी, जे केरळ राज्यामध्ये दक्षिणेकडचं टोक कन्याकुमारी या ठिकाणी ही पसरलेली आहे. याची दक्षिणोत्तर लांबी 1600 किलोमीटर असलेली आपल्याला पाहायला मिळते. याची महाराष्ट्रातील लांबी जवळपास 440 किलोमीटर एवढी आहे. सरासरी उंची याची 900 ते 1200 मीटर एवढी आहे. या पर्वताचा उतार अतिशय तीव्र आणि पूर्वेला उतार एकदम मंद स्वरूपाचा आहे. याचा जर आपण उतार बघितला तर याचा उतार पश्चिम दिशेला अतिशय तीव्र स्वरूपाचा आहे. आता या ठिकाणी हा जर भाग बघितला तर इथे असणारा हा अरबी समुद्र, हा किनारी प्रदेश, त्या ठिकाणची पर्वतरांग, हा भाग तीव्र उताराचा, आणि पूर्वेला बघितलं तर पूर्वेला पठारी प्रदेश चालू होतो, त्यामुळे हा इकडचा मंद स्वरूपाचा आहे. तर या बाजूला हा अत्यंत तीव्र स्वरूपाचा याचा उतार असलेला पाहायला मिळतो. आता या ठिकाणी असणारी ही सह्याद्रीची पर्वतरांग आहे. ती सह्याद्रीची पर्वतरांग भारतीय पठाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे, कारण याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची ज्या जडणघडणी आहेत किंवा प्राकृतिक बदल आहे ते प्राकृतिक बदल घडलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतरची दुसरी पर्वतरांग आहे ती म्हणजे सातपुडा पर्वतरांग. नर्मदा व तापी नदीचे खोरे एकमेकांपासून अलग करणाऱ्या खोऱ्याला आपण सातपुडा पर्वतरांग असं म्हणतो. आता या ठिकाणी वाहणारी नर्मदा नदी आणि तापी नदी या दोन्ही नद्यांच्या दरम्यान असणारी जी पर्वतरांग आहे त्याला आपण सातपुडा पर्वतरांग म्हणतो. या सातपुडा पर्वतरांगेमध्ये जे धूपगड आहे ते धूपगड सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे. त्याचबरोबर सातपुडा पर्वतरांगेचा पश्चिम भाग हा दख्खन पठाराचा असून पर्वताची रुंदी 20 ते 40 किलोमीटर एवढी आहे, तर याची उंची 900 मीटर एवढी आहे. या ठिकाणी या पर्वतरांगेमध्ये 900 मीटरपेक्षाही काही उंच पर्वत शिखर असलेली पाहायला मिळतात. यामध्ये प्रामुख्याने तोरणमाळ हे या सातपुडा पर्वतरांगेतील उंच पर्वत शिखर 1150 मीटर उंचीवरती, स्तंभा डोंगर 1325 मीटर उंचीचा. त्याचबरोबर सातपुडा पर्वताच्या पूर्व भागास मकल पठार आहे, ते मकल या नावानेही ओळखलं जातं. आता या ठिकाणी जसं आपण पश्चिम घाट बघितला तसं पूर्व घाट या ठिकाणी महत्त्वाचा आहे, जो आपण तुम्हाला या अगोदर आपण दाखवलं की त्या ठिकाणी आपल्या भारताच्या पूर्व दिशेला आहे. या ठिकाणी आपण बघतो की गुजरातचा भाग, ही सह्याद्री आणि ही या ठिकाणी तुटक असणारी पूर्व घाटाची रांग. भारतीय द्वीपकल्पाच्या पूर्व व पश्चिम तटांना समांतर अशा डोंगररांगा आहेत. त्यातील पूर्वेकडील डोंगररांगांना आपण पूर्व घाट असं म्हणतो. जो पूर्वेकडील भाग आहे त्या पूर्वेकडील डोंगररांगांना आपण पूर्व घाट म्हणतो. पूर्व घाटाचा दक्षिणोत्तर विस्तार सामान्यपणे उत्तरेतील ओरिसाच्या महानदीपासून, ओरिसा राज्यामध्ये वाहणाऱ्या महानदीपासून दक्षिणेला असणाऱ्या निलगिरी पर्वतापर्यंत याचा विस्तार मांडलेला आहे. महानदीच्या उत्तरेकडील व निलगिरीच्या दक्षिणेकडील टेकड्या
पूर्व घाटातच याचा विस्तार असलेला पाहायला मिळतो. म्हणून या ठिकाणी पूर्व घाटातील हा एक महत्त्वाचा भाग ओळखला जातो. आता निलगिरी पर्वताविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. हा जो निलगिरी पर्वताचा प्रदेश आहे तो कुठे आहे? दक्षिण भारतातील प्रमुख डोंगररांगा समूह आहे, त्या प्रमुख डोंगररांगांच्या समूहामधील निलगिरी पर्वतरांग ओळखली जाते. हा पर्वत प्रदेश तामिळनाडू राज्यामध्ये आहे. याचा विस्तार जवळपास सुमारे 2590 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. दक्षिण भारतातील सर्वात उंच पर्वतरांग म्हणून आपण निलगिरी पर्वत ओळखला जातो. सर्वच प्रदेश डोंगरदऱ्यांनी व्यापलेला आहे. याच्या उत्तरेला 1000 ते 1210 मीटर उंचीचे म्हैसूर पठार आहे. आता आपण म्हैसूर पठार आपण भाग बघितलेला होता. या ठिकाणी म्हैसूर पठार हे निलगिरी पर्वताशी संबंधित आहे. या ठिकाणी 1000 ते 1210 मीटर उंचीवरती असणारे म्हैसूरचं पठार आहे. सभोवतालच्या सखल प्रदेशापासून निलगिरीची उंची एकाकी वाढत जाते. जिकडे तिकडे अनेक शिखरे दिसून येतात. ते जवळपास 1830 ते 2440 मीटर उंच असून निलगिरी पर्वतातील दोडा बेट्टा या शिखराची उंची सर्वात जास्त असून ती 2637 मीटर एवढी उंच आहे. जे निलगिरी पर्वतातील दोडा बेट्टा हे पर्वत शिखर सर्वात उंच आहे. याची उंची 2637 मीटर एवढी आहे. पूर्व बाजूला केवळ 3 किलोमीटर अंतरावरती एकदम 2000 मीटर उंचीचा उतार आहे. सामान्यतः येथील डोंगररांगांना असेच तीव्र उतार आहेत. त्याचबरोबर दक्षिणेला असणारा कोईमतूरचं सरासरी 610 मीटर उंचीचं पठार आहे. असे या ठिकाणी निलगिरी पर्वताशी संबंधित असणारे 2 पठारी प्रदेश आहेत. एक म्हैसूरचं पठार आणि कोईमतूरचं पठार. या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये वेगवेगळे विचारले जाऊ शकतात किंवा हे पठारी प्रदेश कुठे आहेत, तर त्यावेळेला या ठिकाणी गोंधळ नव्हता, याचे उत्तर तुम्हाला सविस्तरपणे देता येते. हा पठारी प्रदेश या ठिकाणी निलगिरी पर्वताशी संबंधित आहे. त्यानंतरचा जो भाग येतो तो भाग दख्खन पठार म्हणून ओळखला जातो. ज्या पठारावरती आपण राहतो तो दख्खन पठार, त्यालाच आपण महाराष्ट्र पठारी म्हणून ओळखलं जातं. आता दख्खन पठार जे आहे ते दख्खन या शब्दाची निर्मिती दक्षिण या शब्दापासून झालेली आहे. दक्षिण या शब्दाचा संस्कृत भाषेतील अपभ्रंश दख्खन असा होतो. म्हणून दक्षिण म्हणजे उजव्या हाताकडील अथवा दक्षिण दिशेकडील भाग म्हणून दख्खन पठार ओळखलं जातं. यावरून दख्खन पठाराची संज्ञा पडली. या पठाराचा उल्लेख प्रामुख्याने रामायण, त्याचबरोबर मार्कंडेय, मत्स्य, वायू या पुराणांच्या मध्ये जे आपल्या भारतातील असणारं पुराण साहित्य आहे, या पुराण साहित्यांच्यामध्ये याचा वारंवार उल्लेख आढळतो. हे मार्कंडेय, महाभारत, मत्स्य, वायू याच्यामध्ये याचा उल्लेख असलेला पाहायला मिळतो. त्यानंतरचा जो भाग आहे तो तेलंगणा पठार. आता जो तेलंगणा आहे तो आता आपल्या बाजूला असणारं राज्य आंध्र प्रदेश याच्यापासून वेगळं झालेलं राज्य तेलंगणा, या राज्यामध्ये असणारा जो पठारी प्रदेश आहे तो तेलंगणा पठार म्हणून ओळखला जातो. या प्रदेशात दाट जंगले असून ते अनद्या खोऱ्यांनी तयार झालेले आहेत. मलनाडच्या पूर्वेत जो सखल प्रदेश आहे त्यालाच आपण तेलंगणा पठार असं म्हणतो. तो ग्रानाइट, पटिताश्म, सुबाजा खडकांनी बनलेला आहे. आंध्र प्रदेशातील पटिताश्मांचे तेलंगणा पठार आहे. आता या ठिकाणी परीक्षेला हे विचारलं जाऊ शकतं की पटिताश्माचे पठार कोणते, तर ते तेलंगणाचे पठार आहे. यामध्ये गोलाकार टेकड्या, मैदानी प्रदेश, नद्यांची खोरी यांनी हे बनलेलं आहे. दक्षिण भारतातील पर्वत अविष्ट प्रकारचे असून त्या ठिकाणी अनेक वैशिष्ट्यपूर्ण असे हॉर्ट्स आहेत. हॉर्ट्स म्हणजे ठोकळ्यांचे पर्वत. हे या तेलंगणा पठाराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारचे हे पठारी प्रदेश असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे तेलंगणा पठारानंतरचा पुढचा भाग येतो तो म्हणजे म्हैसूरचं पठार. आता म्हैसूरचं पठार प्रामुख्याने कर्नाटक या राज्यामध्ये स्थित असलेलं पाहायला मिळतं. या पठारावरती गोदावरी, भीमा, कृष्णा इत्यादी प्रमुख नद्यांची खोरी आहे. आता ज्या नद्या आपल्या महाराष्ट्रामध्ये उगम पावतात आणि महाराष्ट्रामध्ये उगम पावून त्या कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांच्या मध्ये वाहत जातात आणि हे वाहत जाऊन त्या ठिकाणी पठारी प्रदेशावरती आपल्या त्या ठिकाणी एक विस्तीर्ण असं खोरं तयार करतात. या नद्यांच्या भागांचा जो प्रदेश आहे किंवा त्या खोऱ्यांचा प्रदेश आहे तो म्हैसूर पठार म्हणून ओळखला जातो. या पठारावरून अधूनमधून मेसाप्रमाणे टेकड्या दिसून येतात. अशा प्रकारचे भूविशेष माळवाच्या पठारावरती आढळतात. महाराष्ट्र पठाराच्या किंवा दख्खन पठाराच्या दक्षिणेला सुमारे 600 मीटर उंचीचे व 2600 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ या म्हैसूर पठाराचं आहे. आता आपण जर बघितलं तर हा भाग दख्खन पठार म्हणून ओळखला जातो.
आणि याच्या दक्षिणेला असणारा हा जो भाग आहे तो भाग म्हैसूर पठार म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र पठारच्या दक्षिणेला 600 मीटर उंचीचे आणि 2600 किलोमीटर चौरस क्षेत्रफळ असणारं हे म्हैसूर पठार ओळखल्याचं एवढं विस्तीर्णाचं क्षेत्र आहे. या पठाराच्या पूर्वेस पूर्व घाटाच्या रांगा, दक्षिणेस निलगिरी पर्वत हे प्राकृतिकदृष्ट्या या पठाराचं वैशिष्ट्य आहे. या पठाराचे 2 भाग पडतात, एक मलनाडचं पठार. प्राकृतिकदृष्ट्या या पठाराचे मलनाड पठार आणि दक्षिण पठाराचे 2 भाग पडतात. या पठाराच्या पश्चिमेस 35 किलोमीटर रुंदीच्या सरासरी 1000 मीटरच्या डोंगराळ प्रदेशाला आपण मलनाड असं म्हणतो. असं हे म्हैसूरचं पठार असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता याची आपल्याला प्राकृतिक माहिती बघायची आहे किंवा याची वैशिष्ट्ये काय आहेत किंवा हे आपल्या या पठारी भाग जो आहे आपल्या भारताचा जवळपास 37% भाग ज्या पठारांनी व्यापलेला आहे तो पठारी प्रदेश कसा आहे, हवामान कसं आहे, मृदा कशी आहे, नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी जीवनाच्या बाबतीत तो कसा आहे ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आता जर आपण हवामान बघितलं तर या पठारी प्रदेशामध्ये उष्णकटिबंधीय आर्द्र कोरड्या प्रकारचं हवामान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता या ठिकाणचं हवामान द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचं उष्ण आहे, आर्द्र आहे आणि कोरड्या प्रकारचं आहे. या पठारी प्रदेशात उन्हाळा खूप उष्ण असून मे महिन्यामध्ये जवळपास 45°C जास्त तापमान असतं. वार्षिक पर्जन्य 750 ते 1500 मिलीमीटर एवढं असतं. हे या ठिकाणी तापमानाच्या बाबतीमध्ये मग आपण जर सरासरी पर्जन्य बघितलं तर सरासरी पर्जन्य या ठिकाणी कमी आहे. मृदेच्या बाबतीत बघितलं तर या ठिकाणी अग्निजन्य खडकामुळे तयार झालेले पठार आहे. त्यामुळे या ठिकाणी बेसॉल्ट हा जो खडक आहे त्या खडकामुळे या ठिकाणी काळी मृदा तयार झालेली आहे, ती बेसॉल्ट खडकापासून बनलेली आहे. आता हे जे दख्खन पठार किंवा दक्षिण पठार आहे, आता नर्मदा नदीचा जो खालचा भाग आहे किंवा पठारी प्रदेश पूर्ण जर आपण बघितला तर याच्यावरती आढळणारी सर्वात जास्त जी मृदा आहे ती काळी मृदा म्हणून ओळखली जाते. ती सर्वात जास्त प्रदेशामध्ये या प्रकारची मृदा आढळते. त्याचबरोबर चिकणमाती ही सुद्धा आहे. अरवलीच्या पर्वतरांगामध्ये लाल मृदा आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने नायट्रोजन, फॉस्फरस, सेंद्रिय द्रव्यांची कमतरता असते. त्याचबरोबर लोहाचं प्रमाण भरपूर असतं आणि अतिपर्जन्याच्या प्रदेशामध्ये जांभी मृदा आहे, त्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण दक्षिणेकडचे भाग बघितले तर तिथं पावसाचं प्रमाण सर्वात जास्त आहे आणि पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी जांभी मृदा निर्माण झालेली आहे. तर जी काळी मृदा आहे याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे या ठिकाणी मृदेच्या बाबतीमध्ये या पठारी प्रदेशाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मृदा आढळते, परंतु सर्वात जास्त जर कोणती मृदा असेल तर ती काळी मृदा या भागामध्ये आढळलेली आपल्याला पाहायला मिळते. आता नैसर्गिक वनस्पती कशा प्रकारच्या आहेत, आपण हा जर प्रदेश बघितला तर या प्रदेशाचा जो पश्चिम घाट आहे त्या पश्चिम घाटामध्ये सदाहरित वने आहेत. सदाहरित म्हणजे याचा काही भाग बघितला तर काही भागामध्ये उंची जास्त असल्यामुळे आणि हवामानातील बदल आणि पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे नेहमी हिरव्या असणाऱ्या किंवा ज्याची पानगळती होत नाही अशा सदाहरित उंच वृक्ष या पश्चिम घाटामध्ये आहेत. तर जसा जसा आपण प्रदेश बदलतो तसं या ठिकाणी या प्रदेशातील वनस्पतींचा प्रकार बदलतो. जर आपण बाकीच्या पठारी प्रदेशात बघितले तर उष्णकटिबंधीय शुष्क वने आहे की ज्याची पानगळती होते, छोट्या स्वरूपाची वनं किंवा झाडं असलेली आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये प्रामुख्याने विरळ सागाची जंगले आहेत. यामध्ये प्रामुख्याने बाभूळ आणि पळस यांचं प्रमाण सर्वात जास्त आहे. तर प्राण्यांच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर हा जो पठारी प्रदेश आहे या पठारी प्रदेशामध्ये सांबर, काळवीट आणि चिंकारा हे जे प्राणी आहेत हे प्राणी सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळलेले आपल्याला पाहायला मिळतात. असा हा पठारी प्रदेश आहे. आता आपण या ठिकाणी या पठारी प्रदेशामध्ये याचे असणारे 2 विभाग बघितले, याचं स्थान बघितले, याची निर्मिती बघितली. नर्मदा नदीमुळे झालेले याचे 2 विभाग, एक नर्मदा नदीच्या उत्तरेकडचा भाग, दक्षिणेकडचा भाग. दक्षिणेकडचा भाग जो तयार झालेला आहे तो 4 पर्वतरांगा आणि 4 पठारी प्रमुख 4 पर्वतरांगा आणि 4 पठारी प्रदेशांचा मधला भाग, त्याच्याविषयी आपण माहिती बघितली. तर या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर याच्या संदर्भात जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांच्या शेअर करा. थँक्यू.